संपूर्ण खानदेशात सुप्रसिद्ध असलेले संदीप फाउंडेशन संचलित शारदा नेत्रालयाने आपल्या सेवेची 20 वर्ष पूर्ण करून 21व्या वर्षात पदार्पण केले आहे। शारदा नेत्रालय या हॉस्पिटलमध्ये डोळ्यांच्या आजारासंबंधी सर्व प्रकारचे उपचार केले जातात। या 20 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये या हॉस्पिटलतर्फे आतापर्यंत 7,34,000 रुग्णांच्या डोळ्यांवर उपचार व तसेच तपासणी करण्यात आले। याशिवाय 1,15,000 रुग्णांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली। अत्यंत माफक दरात या ठिकाणी सामाजिक सेवेचे भान ठेवून रुग्णांची काळजी घेतली जाते। शारदा नेत्रालयाची सुरुवात कशी झाली? धुळे शहरात मुंबई येथील ही डॉक्टर मंडळी, त्यात आमचे जे प्रमुख विश्वस्त आणि डॉक्टर होते डॉक्टर जयंत शाह आज आपल्यामध्ये नाहीत। त्यांनी धुळे शहरात कॅम्प घ्यायचं ठरवलं। याच्या आधी कच्छमध्ये, गुजरातमधील कच्छ या ठिकाणी ते 10 वर्ष सतत कॅम्प घेत होते। तिथे भूकंप झाला मोठा आणि तिथले कॅम्प बंद झाले आणि कुठेतरी आपली सेवा चालू राहावी या उद्देशाने त्यांनी धुळे शहरात पहिला कॅम्प घेतला। धुळ्यातील पार्श्वनाथ सेवा केंद्र ही आमची जैन समाजाची एक संस्था, काही मंडळींची ओळख, डायरेक्ट इनडायरेक्ट ओळख, त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला कॅम्प घेण्याकरता मदत करा। पार्श्वनाथ सेवा केंद्र आणि मुंबई येथील ही डॉक्टर मंडळी ऋषभ नेत्र यज्ञ या नावाने ते कॅम्प घ्यायचे आणि अशी या कॅम्पची सुरुवात झाली। सतत 3 वर्ष कॅम्प अंधशाळेत, दिवाळीची सुट्टी असते म्हणून ती जागा उपलब्ध आम्हाला तिथल्या अंधशाळेचे विश्वस्त करून देत होते। 3 वर्ष तिथे कॅम्प घेतला आणि त्याच्यानंतर आणि ऑपरेशन्स त्यावेळेला धुळे येथील नामांकित डॉक्टर देवरे नाक कान तज्ञ व डोळ्याचे असं दाम्पत्य, देवरे दाम्पत्य, त्यांच्या इथे ऑपरेशन होत होते। म्हणून मग नवीन जागेचा शोध सुरू झाला की पुढच्या वर्षाचा कॅम्प कुठे घ्यायचा। तेव्हा ही जागा लक्षात आली। माननीय डॉक्टर जगन्नाथजी वाणी कॅनडा येथे स्थायिक झालेले, त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी कॅम्प घ्यायला होकार दिला आणि शारदा नेत्रालयाची सुरुवात आपण म्हणू तरी त्या अर्थाने सुरू झाली। आज शारदा नेत्रालयाची सुरुवात होऊन 20 वर्ष पूर्ण झाले। 21व्या वर्षात आपण पदार्पण करीत आहोत। एक अत्यंत सुखद वाटचाल शारदा नेत्रालयाशी निगडीत अशा सर्व लोकांकरता झालेली आहे। काही डॉक्टर पराग बागड रेटिना स्पेशलिस्ट आहेत, डॉक्टर मोबाशीर अनवर, आमचे दीपकभाई मेहता, मी स्वतः श्रीपाल मुनोत, डॉक्टर प्रवीण शाह मुंबई येथील, डॉक्टर जयंत शाह यांचे पिताश्री, संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र काका शाह। शारदा नेत्रालय संपूर्ण खानदेशमध्ये प्रसिद्ध असलेला डोळ्याची सेवा देणारा सेवाभावी हॉस्पिटल। आज या हॉस्पिटलला 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 21व्या वर्षात पदार्पण होत आहे। धुळे शहरात ही सेवा देताना एक छोट्या रोपट्यापासून सुरू होऊन आज या शारदा नेत्रालयाचा एक मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे आणि आतापर्यंत 1,15,000 ऑपरेशन शारदा नेत्रालयामध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत जर आपण मोजले, प्रत्येक ऑपरेशनचा आपल्याकडे रेकॉर्ड आहे। 1,15,000 ऑपरेशन झालेले आहेत। 7,34,000 पेशंटची तपासणी या ठिकाणी आपण केलेली आहे आणि डोळ्याचे सर्व प्रकारच्या विकारावर उपचार करण्याकरता आपण इथे तत्पर आहोत। जे विभाग अजून आपल्याकडे नाही ते सगळे सुरू करण्याचा आपला मनोदय आहे, जेणेकरून धुळे येथील डोळ्यासंबंधित विकाराकरता कोणत्याही पेशंटला धुळ्याच्या बाहेर जाण्याची गरज पडू नये असा आपला मानस आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे उत्तम सेवा आणि तेच आमचं ब्रीदवाक्य आहे। जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा देण्याचा आमचा मानस आहे, त्याप्रमाणे आम्ही कार्यरत आहोत। हा टप्पा गाठताना या 20 वर्षाच्या काळात आमच्या इथं सेवा देणारे आमचे सर्व डॉक्टर मंडळी आणि आमचे सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलेला आहे। त्यांच्या या बहुमोल सेवेचा पण आजच्या दिवशी आम्हाला जाणीव आहे। त्यांचे पण आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि उत्तरोत्तर
शारदा नेत्रालय याच्यापेक्षा अधिक प्रगती करेल असा मी तुम्हाला विश्वास या ठिकाणी देतो.